थांबा थांबा थांबा। प्रतिष्ठान येथे आमची ग्राहक रक्षक समिती याच्या आयोजनाने उपस्थित सर्व पदाधिकारी, राष्ट्रीय कमिटी, महाराष्ट्र कमिटी आणि तसेच महिला वर्ग, महिला दिनाचं औचित्य साधून हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित केला, महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि खूप अशा ऐतिहासिक अशा म्हणावे लागणाऱ्या पत्रकाराचं जे समारोह होता त्याचे सर्व नाशिकमधील माझ्या काही मैत्रिणी आणि आपले पोलीस ऑफिसर्स, काही संस्थांचे ओनर, काही प्रमुख पाहुणे असे उपस्थित होते आणि त्याची साक्षीदार झाले। आणि आज याच दिवशी एक मोठी नियुक्ती समितीसाठी झाली की राष्ट्रीय महिला अध्यक्ष म्हणून ज्योतिताई केदारे यांची आमच्या समितीवर नियुक्ती झाली। या प्रसंगी पत्रकार दिनानिमित्त जो कार्यक्रम राहिला होता पेंडिंग, सर्व पत्रकारांना परत एकदा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आणि असंच आमच्यावर प्रेम राहू द्या सर्व पत्रकारांचं। जय हिंद, जय महाराष्ट्र। आशाताई पाटील मॅडम यांनी या ठिकाणी 8 मार्च महिला दिनाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या सर्व महिलांना त्यांना गौरवले, अनेक प्रकारचे बक्षीस दिले। अतिशय उत्तम प्रमाणे त्यांनी आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांचा चाहता वर्ग या ठिकाणी आलेला आहे।
लांबून लांबून बेळगाव, सातारा, पुणे, मुंबई बरेचसे विविध क्षेत्रात त्यांनी काम केले. त्यांनी आपले मनोगतसुद्धा व्यक्त केले आहेत. आशाताईंचं नियोजन आणि त्यांचा हा जो जनसंपर्क आहे, प्रचंड असा मोठा जनसंपर्क, त्यांनी प्रेमाच्या बदलीत हे सर्व माणसं जे कमावलेले आहेत त्यांच्या कार्याची ती पावती आहे. ग्राहक संरक्षण यांच्या निमित्ताने त्यांचा जो लढा आहे हा देश पातळीवर गेलेला आहे. देशाच्या पलीकडे त्यांचे नाव जात आहे. फार सुंदर नियोजन आणि त्यांचं जे कार्य आहे. आणि शेवटी तर त्यांनी सर्वांना जे बक्षीस दिलेलं आहे, इव्हन जे बाउन्सर आहेत, जे डीजेवाले आहेत, त्यांनासुद्धा त्यांनी बक्षीस दिलेलं आहे. आणि जो काही उत्साह आणि जोश या ठिकाणी सर्व महिला वर्गांनी दाखवलेला आहे, अतिशय वयस्कर लोकांनीसुद्धा, महिलांनीसुद्धा या ठिकाणी नृत्य सादर केले आहे. आणि खूप दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला आहे. आणि मला या ठिकाणी त्यांनी बोलवलं आहे त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्व सत्कार मूर्तींना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर्फे आज वितरण समारंभ होता आणि या वितरण समारंभाप्रसंगी आशाताई पाटील यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं. आणि प्रत्येक महिलेला त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून आज हा पुरस्कार देण्यात आला. आणि तोही महिला दिनाच्या निमित्ताने. आणि महिलांचा मान सन्मान हा झालाच पाहिजे, पण तिने सुद्धा ते स्वकर्तृत्वाने तो मान मिळवला पाहिजे. आणि एकच सांगेल की आत्मविश्वास व्हावा, जेणेकरून तुम्हाला समाजात वावरताना कोणतीही अडचण येणार नाही. आणि आशाताई पाटील यांनी हा पुरस्कार सर्व महिलांना दिला, त्याबद्दल सर्व महिलांचे अभिनंदन करते आणि आशाताईंचे सुद्धा आभार मानते. धन्यवाद. आपल्या सामाजिक कार्यकर्त्या आणि या समोरच्या प्रवीण आशाताई पाटील यांनी महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी नैपुण्य प्राप्त केलेलं आहे, विशेष कामगिरी बजावलेली अशा महिलांचा आणि काही ग्रामीण भागातील पत्रकार मित्रांचा या ठिकाणी आवर्जून सत्काराचं आयोजन केलं होतं. त्यानिमित्ताने या ठिकाणी आलो होतो. अनेक मान्यवर या कार्यक्रमामध्ये महिला दिन हा एक दिवस साजरा करून चालणार नाही. महिलांची जी प्रतिष्ठा आहे आपल्याकडे पहिल्यापासूनच आहे. आपल्या संस्कृतीत महिलांचं महत्त्व आल्यानं साधारण सांगितलेलं. आपण रोज सकाळी उठल्यापासून घराकडे वसते लक्ष्मीपासून ते रात्रीपर्यंत उशिरापर्यंत या आपल्या संस्कृतीत महिलाचं सगळ्या वेगवेगळ्या विषयाच्या निमित्तानं अनन्यसाधारण असं स्थान आहे. आपल्या संस्कृतीच्या जवळ गेलं तर आपल्याला विशेष होताना अशा प्रकारचे इतर परदेशांमध्ये या विषयांकडे दुर्लक्ष होतं, म्हणून ते कुठल्या तरी एखाद्या दिवशी एखाद्या विषयाचं महत्त्व जाणतात. परंतु आपल्याकडं आपल्या संस्कृतीमध्ये महिलेला देवी म्हटलेलं आहे, सरस्वती म्हटलं आहे. आणि आपलं जे मानाचं स्थान आहे त्या आपल्या संस्कृतीच्या जवळ गेलं तर अधिक चांगलं होईल. अशा प्रकारच्या प्रेरणा, अशा प्रकारच्या उत्सवातून, अशा प्रकारच्या मनोगतातून निश्चित मिळते. त्यांनी जे महिलांसाठी जे काम आरंभलेलं आहे, आज विविध क्षेत्रामध्ये अनेक महिलांना वेगवेगळ्या याच्या मदतीची गरज असते सगळ्या क्षेत्रामध्ये, आणि त्या मदतीचा हा पुढं करतात. आज सगळ्या ठिकाणी ग्राहक म्हणून ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आत्ताच्या ह्या सगळ्या डिजिटल मार्केटिंगमध्ये सुद्धा फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. अशा प्रकारची फसवणूक होऊ नये आणि ग्राहकाला चांगली सेवा मिळावी म्हणून ह्या संस्थेचे काम करत असताना हे काम करता करता त्यांनी या महिला दिनाच्या एका विशेष उपक्रमाचं आयोजन केलं. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या सगळ्या टीमला धन्यवाद देतो. आणि ज्यांनी पुरस्कार या ठिकाणी त्या पुरस्कारार्थांचं पण अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो.